Welcome students. We are studying methods of preparation of carboxylic acids. Okay. There are eight methods. There are eight methods for the preparation of carboxylic acids. Up to this point, we cover 7 methods of preparation. And today we have to start last method for the preparation of carboxylic acid, that is from esters by hydrolysis. तर विद्यार्थी मित्रांनो, इस्टरचं ॲसिडिक किंवा बेसिक हायड्रोलिसिस होऊन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. ती मेथड शेवटची आज आपल्याला पाहायची आहे. ओके, इस्टरचं ॲसिडिक हायड्रोलिसिस आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतं, करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. यात पहिले घेतो मी ॲसिडिक हायड्रोलिसिस. कोणतं ॲसिडिक हायड्रोलिसिस? इस्टर पासून दोन प्रकार. पहिला कोणता, तर त्याला आपण म्हणूया ॲसिडिक हायड्रोलिसिस किंवा ॲसिड हायड्रोलिसिस त्याला आपण म्हणतो. सिंपली काय म्हणतो त्याला आपण, त्याला आपण म्हणतो ॲसिड हायड्रोलिसिस. काय म्हणतो आपण त्याला? ॲसिड हायड्रोलिसिस. ॲसिड हायड्रोलिसिस याचा अर्थ काय, तर याचा अर्थ ॲसिड वापरून इस्टरचं हायड्रोलिसिस, डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 वापरून आपण हायड्रोलिसिस करू शकतो. पहा इथं मी सांगणार आहे की हा आपला आहे कोनिकल फ्लास्क. काय आपला हा, तर हा आहे आपला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, इस्टर घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इस्टरचा फॉर्म्युला काय. इस्टरचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येईल, मला अपेक्षित आहे. हे घेतलं आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये इस्टर घेतलं. काय घेतलं, इस्टर, ज्याला फ्रुटी स्मेल असतो ते घेतलं आणि त्यात टाकायचं डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 टाकायचं. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये मी स्टेटमेंट म्हणतोय, when ester is heated with dilute hydrochloric acid or dilute sulfuric acid, ester undergo hydrolysis to form corresponding carboxylic acid and one molecule of alcohol. पहा इथे जनरल रिएक्शन येतं. जनरल रिएक्शन इथं RC डबल बॉन्ड O R डॅश. ओके, R आणि R डॅश हे दोन सारखे अल्किल किंवा दोन वेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप्स असू शकतात. याला म्हणतोय मी इस्टर. याला काय म्हणतोय मी, इस्टर म्हणतोय. ओके, वेन दिस इस्टर, हे इस्टर आहे. इस्टर मध्ये काय टाकायचं, आयदर डायल्यूट HCl टाकू शकतो किंवा आपण डायल्यूट H2SO4 टाकू शकतो. इस्टर इज हिटेड विथ कोणासोबत, तर मी असं म्हणेल डायल्यूट HCl घेतला आपण आणि त्याला जर हीट केलं तर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 मधला वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट होतो. कोणता मॉलिक्यूल रिॲक्ट होतो, वॉटर. म्हणजे इस्टर आपण टाकले RCOOR या कोनिकल फ्लास्क मध्ये आणि त्यात डायल्यूट HCl टाकलं. डायल्यूट HCl मधले वॉटरचे मॉलिक्यूल हे इस्टरला काय करतात, ब्रेक डाऊन करतात. ते कशा पद्धतीने पहा, H+OH मायनस, हा OH मायनस अटॅक करतो कार्बोनिल कार्बन ॲटमवरती. कोणत्या, कार्बोनिल कार्बन ॲटमवरती. यातला कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर विद्यार्थ्यांनो कार्बन ऑक्सिजन. कोणता, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. COH हा नवीन बॉन्ड तयार होतो. कार्बन OH हा नवीन बॉन्ड तयार होतो आणि तयार होईल RC डबल बॉन्ड OH तयार होईल. पहा इथं RC डबल बॉन्ड OH हे तयार होईल आणि R डॅश O आणि हा H प्लस काय तयार होईल सांगा बरं, तयार होईल ROH. काय तयार होईल तर ROH, R डॅश OH. ओके, RCOOH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. काय तयार झालं तर हा तयार झाला इथं कार्बोक्सिलिक ऍसिड. काय तयार झाला तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. हा कोणता आहे, हा इस्टर आहे. तुम्हाला नाव ओळखते का, हा आहे इस्टर. ओके, इस्टर हे वॉटर मॉलिक्यूल कुठून आलं, डायल्यूट HCl मधून. तुम्ही पाहू शकता हा आपला कोनिकल फ्लास्क. हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगतोय की रिएक्शन लिहिताना गरज आहे का, अजिबात नाही. इस्टर टाकलं, त्याच्यात डायल्यूट HCl टाकलं तर त्याला जर आपण हीट केलं इस्टरचं काय होतं, हायड्रोलिसिस होतं. इस्टर मॉलिक्यूल इज ब्रेक डाउन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोलिसिस. अँड दिस वॉटर मॉलिक्यूल इज कम फ्रॉम द डायल्यूट HCl मीन्स ऍसिड. आणि या रिएक्शन मध्ये डायल्यूट HCl वापरलं. HCl हे ऍसिड आहे म्हणून आपण याला म्हणतो ऍसिडिक हायड्रोलिसिस. When ester is heated with dilute hydrochloric acid
dilute hydrochloric acid break down ester to form carboxylic acid and corresponding alcohol. R-OH म्हणजे काय, तर R-OH म्हणजे आहे अल्कोहोल. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल पाहू. आता R आणि R' काय, तर R आणि R' हे दोन सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अल्किल ग्रुप्स असू शकतात. ओके, एक्झाम्पल घेतोय पहा. एक्झाम्पल आता याची स्टेटमेंट काय असेल, हायड्रोलिसिसची किती असेल, व्हेन ईस्टर इज हिटेड विथ, पहा इथं व्हेन ईस्टर इज हिटेड विथ, व्हेन ईस्टर इज हिटेड विथ कोणासोबत, व्हेन ईस्टर इज हिटेड विथ आयदर ऑफ डायल्यूट HCl or dilute H2SO4 undergo hydrolysis. It undergo hydrolysis to form corresponding carboxylic acid and alcohol. काय तर होतं करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल. तुम्ही पाहू शकता जर ईस्टरची रिएक्शन डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत जर केली तर डायल्यूट मधलं वॉटर मॉलिक्यूल हे ईस्टर सोबत रिॲक्ट होत असताना ईस्टर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि नवीन कार्बन OH बॉन्ड जोडला जातो, तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड आणि R-O आणि हा H प्लस तयार होतो ROH, तो अल्कोहोल असतो. ओके, एक्झाम्पल पहा. आता एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल मध्ये when methyl acetate सांगा आता, when methyl acetate is heated with dilute HCl किंवा dilute H2SO4 it on acid hydrolysis gives काय दिलं बरं, हायड्रोलिसिस गिव्स. आता आपण रिएक्शन लिहू, नंतर तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव लिहिता येतं. पहा मी सांगू शकतो काय असेल त्याचं, पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. आता पहा कोणतं घेतलं आपण, व्हेन मिथिल ॲसिटेटचा फॉर्म्युला तुमच्या माहितीसाठी पहा, CH3 डबल बॉन्ड O हा ॲसेटेट आणि याला सोबत कोण, मिथिल. ईस्टर मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो, हा झाला मिथिल ॲसिटेट. याला कोणासोबत बॉईल करायचं आहे, तर समजा आपण म्हटलं हा कोनिकल फ्लास्क, यामध्ये मिथिल ॲसिटेट घेतला, नंतर त्यात काय टाकायचं, चला डायल्यूट HCl टाकलं. काय टाकलं, डायल्यूट HCl टाकलं की डायल्यूट HCl च्या मॉलिक्यूलची रिएक्शन ईस्टर सोबत होते. डायल्यूट HCl मधला कोण, वॉटर मॉलिक्यूल. ओके, H प्लस OH मायनस, हा OH मायनस आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड O हा जो आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हा OH मायनस या कार्बनमध्ये अटॅक करेल आणि त्यावेळेस कार्बन ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक डाऊन होणार. ओके, पहा कार्बन OH नवीन बॉन्ड तयार होणार, म्हणजे काय बरं, तर CH3 हा CH3 C डबल बॉन्ड O, हे पहा C डबल बॉन्ड O, नंतर कार्बन आणि OH मिळून तयार झाला हा, आणि बाय प्रोडक्ट CH3O मायनस आणि इथला H प्लस, हा पाना हा जर बॉन्ड तुटला O आणि कार्बन बॉन्ड जर जोडला गेला तर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटणार आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून ह्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे CH3O मायनस मिथॉक्साइड आयन आणि यातला प्रोटॉन मिळून तयार होईल मिथिल अल्कोहोल. काय तयार होईल, तर मिथिल अल्कोहोल CH3OH म्हणजे आता होईल मिथिल अल्कोहोल. याचं नाव काय, याचं नाव आहे ॲसेटिक ऍसिड. हा कोणता आहे, ॲसेटिक ऍसिड. हा कोणता आहे, तर हा आहे मिथिल अल्कोहोल. हा कोणता आहे, हा झाला मिथिल अल्कोहोल. हा कोणता आहे बरं, तर याचं नाव आहे मिथिल ॲसेटेट. कोणता आहे हा, मिथिल ॲसेटेट. हा वॉटर मॉलिक्यूल. म्हणून आता पहा, व्हेन मिथिल ॲसेटेट इज हिटेड विथ डायल्यूट HCl or डायल्यूट H2SO4 इट ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स. याचं ऍसिड हायड्रोलिसिस जर झालं तर काय तयार होतं, ॲसेटिक ऍसिड अँड मिथिल अल्कोहोल. इट गिव्स ॲसेटिक ऍसिड अँड मिथिल अल्कोहोल. म्हणून मी तुम्हाला म्हणेल की ईस्टरचं ऍसिडिक आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस आपण अल्कोहोलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये देखील पाहिलेले आहे.
ज्या रिएक्शन्स प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये होत्या ईस्टर पासून त्याच कोणासोबत असतील तर म्हणजे कुठे असतील तर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन मध्ये. त्याचं कारण काय तर या रिएक्शन मध्ये when ester is heated with dilute HCl or dilute H2SO4 it undergo hydrolysis to form one molecule of carboxylic acid and one molecule of alcohol. मग अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये पण अशी प्रकारची मेथड होती आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण या प्रकारची मेथड आहे. आलं लक्षात? हे झालं एक्झाम्पल 1. आता एक्झाम्पल दुसरं मी घेतोय, तुम्हाला त्याचा प्रोडक्ट लिहिता येतो का पहा. लिहिता येणारच. हा घेतला मी CH3 CH2 C डबल बॉन्ड O O C2H5 ओके ओके. हा जो आहे याचं नाव काय तर पहा विद्यार्थ्यांनो, हा मिथिल ॲसेटेट होता. CH3 C डबल बॉन्ड O O त्याला ॲसेटेट आणि त्याच्यासोबत मिथिल म्हणून याचं नाव झालं मिथिल ॲसेटेट. याचं नाव काय तर मिथिल ॲसेटेट हे आहे, याचं नाव मिथिल ॲसेटेट आहे. तसं CH3 CH2 C डबल बॉन्ड O O आपण नाव पाहिलं तर याचं नाव काय आहे, त्याचं नाव प्रोपिओनेट आहे. काय तर प्रोपिओनेट आणि त्याला जोडलाय हा इथिल ओके. आणि म्हणून याचं नाव लिहितो मी, हा आहे इथिल प्रोपिओनेट. कॉमन नेम लिहितो मी हा इथिल प्रोपिओनेट. इथिल प्रोपिओनेट ऑन हिटिंग विथ डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 किंवा म्हटलंय मी हा. तर काय होईल डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत जर आपण हिट केलं तर याचं हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिस याचा अर्थ लिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ वाटर. हायड्रोलिसिस. If acid is media then acid hydrolysis. If base is media base hydrolysis. ओके. आणि म्हणून डायल्यूट HCl मधला वॉटर मॉलिक्यूल HOH हा H+OH- आपल्याला माहिती आहे OH- हा कुठे अटॅक करणार आहे, OH- न्यूक्लियोफाइल इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन. Yes, you know that very well. This OH- attacking on this carbon atom. Okay. So here is a carbon oxygen new bond formed that time, same time carbon oxygen bond will break down. C2H5O- and H plus C2H5OH. So write down here like this CH3. You can look here CH3, then after CH2. Okay, C double bond O, then C double bond O. Okay, here C double bond O, and then after OH. This plus byproduct C2H5O- and H plus produced as a byproduct C2H5OH. What is the name of this compound? CH3 CH2 COOH. 3 carbon containing carboxylic acid having a common name propionic acid. What is the propionic acid is a common name. Propionic acid is a common name. And here ethyl alcohol, which ethyl alcohol is a common name also. ओके. ह्या झाल्या दोन रिएक्शन. विद्यार्थ्यांनो याचं आयुपीस नेम काय तर मिथिल इथॅनोएट हे त्याचं आयुपीस नेम या लक्षात ठेवा. मिथिल इथॅनोएट बारीक अक्षर असेल तरी मी सांगतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं. मिथिल इथॅनोएट दोन कारण ठेवायचं. हा इथॅनोएट हे त्याचं आयुपीस नेम याचं आणि त्याला मिथिल जोडलाय. मिथिल इथॅनोएट इकडं हे तुम्हाला माहितीच आहे. हे कोणतं आहे तर हे आहे इथॅनोइक ऍसिड. कोणतं इथॅनोइक ऍसिड. याचं नाव कोणतं याचं नाव आहे आयुपीस नेम मिथॅनॉल. तुम्हाला असाही प्रश्न असतो हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम मिथिल ॲसेटेट. ओके. हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम मिथिल इथॅनोएट. तर तुमचं लक्षात असलं पाहिजे की मिथिल इथॅनोएट ची रिएक्शन एक तर डायल्यूट HCl H2SO4 सोबत किंवा पुढे येणाऱ्या डायल्यूट NaOH सोबत देखील आपण करून करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकता. ओके. हे झाले पहिले रिएक्शनचे आयुपीस. मिथिल इथॅनोएट झाला, हा इथॅनोइक ऍसिड झाला आणि हा मिथॅनॉल झाला. दुसरी रिएक्शन मध्ये आपल्या ओळखीचंच आहे. आता ह्याचा आयुपीस नेम काय तर हा झाला इथिल. कोणता ग्रुप आहे इथिल. आणि 1 2 3 प्रोपॅनोएट म्हणजे याचं आयुपीस नेम आहे इथिल प्रोपॅनोएट. लक्षात ठेवा इथिल प्रोपॅनोएट हे त्याचं आयुपीस नेम झालं. आणि याचं नाव माहित तुम्हाला आता 1 2 3 प्रोपॅनोइक ऍसिड. कोणतं प्रोपॅनोइक ऍसिड. आणि लक्षात ठेवा इथं बरेच जण कन्फ्यूज होतात. प्रोपिओनिक आणि प्रोपॅनोइक हे दोन वेगळे आहेत. प्रोपिओनिक ऍसिड हे त्याचं कोणतं नाव आहे हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि प्रोपॅनोइक ऍसिड आपल्याला माहिती आहे ना पॅरेंट अल्केनचं ई काढायचं OIC ऍसिड टाकायचं. तर अल्कॅनोइक ऍसिड हे त्याचं आयुपीस नेम असतं. तसं प्रोपॅनोइक ऍसिड हे त्याचं आयुपीस नेम आहे.
आणि C2H5OH म्हणजे कोणतं, तर हे त्याचं आयपीसी नाव आहे इथेनॉल. ओके, हे तुम्हाला माहीतच आहे, हे काय तुम्हाला तर माहित आहे. ओके, ह्या झाल्या ऍसिड हायड्रोलिसिसच्या रिएक्शन. कोणत्या झाल्या ह्या? ऍसिड हायड्रोलिसिसच्या रिएक्शन. ऍसिड हायड्रोलिसिस लक्षात आलं का तुमच्या? when ester is heated with dilute HCl or dilute H2SO4, it undergo hydrolysis to form corresponding carboxylic acids and alcohol. ओके, हे झालं ऍसिड हायड्रोलिसिस. आता आपण पाहूया बेस हायड्रोलिसिस. अगोदर ह्या रिएक्शन्स लिहून घ्या. घेतलं का लिहून? चला लक्षात तुमच्या आता RCOOR डॅश HOH डायल्यूट HCl. हे आता इथं आपण काय म्हटलंय की डायल्यूट HCl ऐवजी आपण काय वापरू शकतो अल्टरनेटिव्ह, तर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 आपण वापरू शकतो. दोन्हीपैकी कोणतंही एक आपण वापरू शकतो. तुमच्या लक्षात आलं? RCOOR डॅश HOH हा OH याच्यावर अटॅक करतो आणि हा जो आहे इथे पाहा RO मायनस आणि H प्लस, म्हणजे तुम्ही असे लिहू शकता, हे असे त्याला बॉक्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते काय होईल तर लक्षात राहील. ओके, जेणेकरून काय होईल तुम्हाला ते तर असं देखील लक्षात राहू शकतो. या प्रकारे हे झालं ऍसिड हायड्रोलिसिस कार्बोक्सिलिक ऍसिडचं. आता आपण पाहूया बेस हायड्रोलिसिस. काय पाहिजे आपल्याला? तर आपल्याला पाहिजे बेस हायड्रोलिसिस. टाकतोय तुम्ही पाहता बेस हायड्रोलिसिस टाकतोय, तर जसं ऍसिड हायड्रोलिसिस आहे तसंच बेस हायड्रोलिसिस आहे. ओके, पाहायचं आता बी टाकतो मी. त्याला बेस हायड्रोलिसिसलाच आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस देखील म्हणतो. अल्कलाइन हायड्रोलिसिस देखील म्हणत असतो. ओके, पहा इकडे इस्टर्स मधलं बी हे असं बेस किंवा पहा इथे लिहितो मी बेस किंवा त्यालाच म्हणतो आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस. त्यालाच काय म्हणतो आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस. ओके, लक्षात ठेवा. आता अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय? तसं मगाशी सांगितलं तुम्हाला, तसं आता एक एक्झाम्पल जो पाहिजे अगोदर जनरल रिएक्शन. हा आपला कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क आहे हा? तर हा आहे आपला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? ईस्टर घ्यायचं. ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. ही किती स्टेप मध्ये येतात? 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. ईस्टर घेतलं. ईस्टर घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनो यामध्ये एक तर डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं असतं. ईस्टरची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होऊन इथं तयार होतं इंटरमिडिएट सॉल्ट तयार होतं. काय तयार होतं? सॉल्ट तयार होतं. आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायची आवश्यकता पडते. आणि दुसरी स्टेप पहिली मिळेल की पहिली जी आहे ती सॉल्ट तयार करण्याची असेल आणि दुसरी स्टेप ही कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्याची असणार आहे. पाहिलं बेस किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस. अगोदर मी असं म्हणेल की तुम्हाला जनरल रिएक्शन करायची. ओके, GR म्हणजे जनरल रिएक्शन. इथे पहा 2 स्टेप रिएक्शन आहे. RC डबल बॉन्ड OOR RC डबल बॉन्ड OOR डॅश ईस्टर इज बॉइल्ड विथ. ईस्टरला कोणासोबत हीट करायचे? ईस्टर इज हीटेड विथ डायल्यूट NaOH किंवा KOH. ओके, कोणासोबत? तर पहा आपण इथे घेऊया NaOH. काय घेतो ते पहा NaOH. कसं? ॲक्वियस. कसं तर ॲक्वियस. when ester is heated with aqueous sodium hydroxide. पाहायचं का हिटिंग. तर हा RC डबल बॉन्ड OOR डॅश आणि हा NaOH दिसतं तुम्हाला? दिसतं असेल क्लिअर? हे झालं NaOH. ओके, NaO मायनस H प्लस तुमच्या समजण्यासाठी. तर याला ONA मायनस हा कार्बोनिल कार्बन ॲटॉमवर अटॅक करेल. O मायनस A ने कार्बोनिल कार्बन ॲटॉमवर अटॅक करेल आणि इथं काय तयार होतं? इथं तयार होतं RC डबल बॉन्ड O. ONA काय तयार होतं? ONA O मायनस Na प्लस हे तयार झालं आणि बाय प्रोडक्ट RO डॅश आणि H तयार होतं ROH. काय तयार होतं? ROH. मला सांगा याचं नाव काय बरं? याचं नाव काय सांगा? हा कोणता आहे? हा जनरल फॉर्म्युला कोणाचा आहे? तर हा आहे ईस्टरचा. हे कोणतं आहे? तर हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. काय आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड हे बेस आहे. RCOONA म्हणजे काय? तर म्हणेल मी तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलेट.
सोडियम कार्बोक्सिलेट, चला याचं नाव काय, सोडियम कार्बोक्सिलेट आहे. सोडियम कार्बोक्सिलेट किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हे तयार झालं अल्कोहोल. मला सांगा आपलं एम काय आहे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तयार झालं का कार्बोक्सिलिक ऍसिड, नाही. तर ईस्टरची रिएक्शन आपण डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली तर ईस्टर सोबत कोण रिएक्ट होतं, सोडियम हायड्रॉक्साईडचा मॉलिक्यूल. सोडियम हायड्रॉक्साईड मधला O Na हा कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करेल, तयार होईल सोडियम कार्बोक्सिलेट आणि बाय प्रोडक्ट अल्कोहोल. ही पहिली स्टेप आहे, ही पहिली स्टेप आहे. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय टाकायचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl. आणि म्हणून मी असं म्हणेल की ही स्टेप नंबर 1 आहे आणि स्टेप नंबर 2 कोणती. तयार झालेलं जे आहे RC डबल बॉन्ड OONA, RC डबल बॉन्ड OONA is react with concentrated HCl, is react with concentrated HCl. त्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत जर झाली तर पहा इथं आता RCOO मायनस Na प्लस H प्लस Cl मायनस. RCOO मायनस हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे तो कोणाला अब्स्ट्रॅक्ट करतो, इट अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम HCl. HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, ज्या सबस्टन्सची टेंडन्सी H प्लस लवकर देण्याची असते त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग ऍसिड. HCl ची टेंडन्सी काय असेल, हा जो HCl आहे हा जो बॉन्ड आहे त्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल आणि तयार होईल H प्लस Cl मायनस. HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड. ओके, RCOO मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन, हा सॉल्ट आहे. ओके, त्यातला हा RCOO मायनस म्हणजे कार्बोक्सिलेट आयन. कार्बोक्सिलेट आयन अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड HCl टू फॉर्म काय करून पाहता, हा H प्लस हा O मायनस इथं तयार होईल RC डबल बॉन्ड O मायनस H प्लस तयार होईल OH आणि बाय प्रोडक्ट Na प्लस अँड Cl मायनस, Na प्लस आणि Cl मायनस. आपण काय तयार केलं होता, तर आता तयार केलं कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड आपण तयार केलं आणि बाय प्रोडक्ट कोणतं, तर NaCl. ओके, या प्रकारे आलं लक्षात. मग ह्या रिएक्शनची स्टेटमेंट काय असेल पहा. हा कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे, हा कोनिकल फ्लास्क. यात सुरुवातीला काय घेतलं आपण, ईस्टर घेतलं, हे घेतलं, ईस्टर घेतलं, नंतर काय टाकलं, त्याच्यात डायरेक्ट NaOH टाकलं किंवा डायरेक्ट KOH टाकू शकतो. इथं आपण डायरेक्ट NaOH टाकलं, काय टाकलं, NaOH. ईस्टर आणि डायरेक्ट NaOH, ईस्टर आणि डायरेक्ट NaOH यांची रिएक्शन होऊन काय तयार झालं बरं, तर सोडियम कार्बोक्सिलेट आणि अल्कोहोल तयार झाला पहिल्या स्टेप मध्ये. पण आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचं आहे आणि म्हणून परत काय टाकायचं, इथं सॉल्ट तयार झालं, प्रेसिपिटेट तयार झाला की त्याच्यात काय टाकायचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे ज्यामध्ये ऍसिड जास्त पाणी कमी. ओके, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तर त्यातलं HCl मॉलिक्यूल, रिएक्टिव्ह मॉलिक्यूल हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो. कार्बोक्सिलेट आयन RCOO मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम ऍसिड to produce carboxylic acid and byproduct NaCl. This is a two-step reaction. Acid hydrolysis is a one-step reaction, while base hydrolysis is a two-step reaction. आणि म्हणून मी स्टेटमेंट असे म्हणतोय, नंतर लिहितोय, when ester is heated with dilute sodium hydroxide or potassium hydroxide, it gives sodium or potassium carboxylate. Okay, sodium or potassium carboxylate. Okay, which on acidification with concentrated HCl, which on acidification म्हणजे acid सोबत reaction, which on acidification with concentrated HCl gives corresponding carboxylic acid. या प्रकारची स्टेटमेंट असेल. आधी एक्झाम्पल देऊ का, स्टेटमेंट देऊ, त्या अगोदर मी काय करतो, स्टेटमेंट लिहितो. ओके, पहा ती स्टेटमेंट अशी असेल, when ester पहा, when ester is heated with कोणासोबत, when ester is heated with aqueous alkali NaOH or KOH. When ester is heated with aqueous NaOH or KOH, it gives sodium or potassium. Sodium or potassium carboxylate. Okay, which
which on further acidification, which on further acidification, which on further acidification with कोणासोबत, with concentrated HCl, with concentrated HCl gives corresponding carboxylic acid, gives corresponding carboxylic acid. Okay, use corresponding carboxylic acid. तर तुम्ही इथे पाहू शकता ester is react with NaOH, it gives sodium carboxylate and alcohol. पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेलं सोडियम कार्बोक्सिलेट ची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तयार झालं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि NaCl. हे एक झालं, ही जनरल रिएक्शन झाली. इट इज अ टू स्टेप रिएक्शन. आता आपण याचं काय पाहणार आहोत तर एक्झाम्पल पाहणार आहोत. काय पाहायचं आपल्याला तर एक्झाम्पल पाहायचे. एक्झाम्पल मध्ये घेते पहा एक्झाम्पल, एक नंबरचं एक्झाम्पल ते आपण असं लिहू शकतो. when methyl acetate is heated with NaOH, it gives काय देते ते पहा. तिथे पहा एक्झाम्पल नंबर 1 CH3 C डबल बॉन्ड O O. ओके, CH3 C डबल बॉन्ड O O आणि इथे घेतला आपण CH3. हा मिथिल ॲसेटेट आहे. when methyl acetate is heated with sodium hydroxide, काय होईल सांगा. मिथिल ॲसेटेटची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर हा पहा इथे काय तयार होईल तर आता इथे आपण असं म्हणू शकतो की हा ONA याच्यावरती अटॅक करेल CH3O मायनस आणि इकडचा H प्लस. ओके, ते आपण असं दाखवू शकतो. हा बॉन्ड ब्रेक डाऊन होईल, हा बॉन्ड काय होईल ब्रेक डाऊन होईल आणि इथं काय तयार होईल, इथं तयार होईल तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O. ओके, आणि ONA आणि बाय प्रोडक्ट CH3O आणि H प्लस तयार होईल CH3OH. ही पहिली स्टेप झाली. ही किती स्टेप झाली विद्यार्थ्यांनो, ही पहिली स्टेप झाली. दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, याचं नाव काय, हा मिथिल ॲसेटेट आहे. हा कोणता आहे तर हा आहे मिथिल ॲसेटेट. when methyl acetate is heated with aqueous sodium hydroxide, it gives sodium acetate. याचं नाव काय आहे, याचं नाव आहे सोडियम ॲसेटेट. हा कोणता तर सोडियम ॲसेटेट आणि हा कोणता दुसरा, हा झाला मिथिल अल्कोहोल. हा कोणता झाला तर मिथिल अल्कोहोल झाला. दुसऱ्या स्टेप मध्ये हा जो सोडियम ॲसेटेट आहे, आपण असं म्हणू शकता हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये मिथिल ॲसेटेट घेतलं, त्याच्यात ॲक्युअस सोडियम हायड्रॉक्साइड टाकलं तर काय तयार होतं सोडियम ॲसेटेट आणि मिथिल अल्कोहोल तयार होतं. पण आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड पाहिजे आणि म्हणून दुसरी स्टेप कोणती पहा तर दुसरी स्टेप CH3. पहा इथं काय तयार झालं CH3 C डबल बॉन्ड O ONA हा सोडियम ॲसेटेट. ओके, त्याच्यासोबत कोणाची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl ची रिएक्शन, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचे. तयार झालेल्या मिथिल ॲसेटेट मध्ये तयार झालेल्या सोडियम ॲसेटेट मध्ये काय टाकायचे कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. हा H प्लस Cl मायनस. ओके, हा O मायनस हा Na प्लस असतो. CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि हा H प्लस तयार होईल. काय तयार होईल पहा बरं CH3 C डबल बॉन्ड OH हा आणि बाय प्रोडक्ट Na प्लस आणि Cl मायनस तयार होईल NaCl. हा तयार झाला तुमचा फेवरेट ॲसेटिक ॲसिड. कोणता तयार झाला हा ॲसेटिक ॲसिड, म्हणजेच त्याचं नाव आहे इथॅनोइक ॲसिड. म्हणजे त्याचं नाव काय तर इथॅनोइक ॲसिड झालं. पुन्हा आपण स्टेटमेंट म्हणू शकता when methyl acetate is heated with aqueous sodium hydroxide, it gives sodium acetate on heating with concentrated hydrochloric acid gives acetic acid, that is ethanoic acid. हे झालं. ओके, हे झालं एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 फक्त मी काय करणार आहे सोडियम हायड्रॉक्साइडच्या ऐवजी पोटॅशियम हायड्रॉक्साइड घेणार आहे. ही बेस हायड्रोलिसिस रिएक्शन आहे. आपण सोडियम हायड्रॉक्साइड वापरू शकतो किंवा त्याचबरोबर आपण पोटॅशियम हायड्रॉक्साइड देखील वापरू शकतो. आणि म्हणून मी एक्झाम्पल नंबर 1 झालेले. एक्झाम्पल नंबर 1 तुम्ही रिएक्शन लगेच पाहू शकता. पाहिली का, मिथिल ॲसेटेटची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत तयार झालं सोडियम ॲसेटेट आणि मिथिल अल्कोहोल. दुसऱ्या स्टेप मध्ये हे जे तयार झालेलं आहे सोडियम ॲसेटेट ची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तयार झालं ॲसेटिक ॲसिड आणि NaCl. ओके, दुसरं एक्झाम्पल घ्यायलो
दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये फक्त NaOH च्या ऐवजी मी काय घेते पहा आता दुसऱ्या स्टेप मध्ये मी असं म्हणतो एक्झाम्पल मध्ये सॉरी एक्झाम्पल नंबर सेकंड मिथिल एसिटेट इज रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड. तुम्हाला लिहित असताना पहिली रिएक्शन माझी कंप्लीट आहे, दुसरी रिएक्शन तुम्हाला परत लिहायची. मिथिल एसिटेट इज हीटेड विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड. कोणासोबत तर पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत आपल्याला हीट करायचे. मिथिल एसिटेट इज हीटेड विथ aqueous पोटॅशियम हायड्रॉक्साइड. इट गिव्स काय देतं पहा, जसं इथं Na होतं तसं इथं काय येणार तर K येणार आहे, ओके येणार आहे, काय येणार तर ओके. When methyl acetate is heated with aqueous potassium hydroxide, it gives potassium acetate. कोणतं पोटॅशियम एसिटेट. पोटॅशियम एसिटेट इथं काय असणार आहे पहा पहिल्या स्टेप मध्ये तर पोटॅशियम एसिटेट हा CH3COO K+. पोटॅशियम एसिटेट ऑन हीटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इट गिव्स काय देईल ते तुम्हाला माहितीच आहे CH3COOH आणि K+ आणि Cl-. फक्त इथं काय बदलणार आहे, बाय प्रोडक्ट बदलणार आहे. ओके, हे झाले दुसरं एक्झाम्पल. हे लिहून घेऊन आपण काय पाहू, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स पाहायचे. हे लिहून घ्या अगोदर. आता पहा ते आपण पाहिलं ऍसिड हायड्रोलिसिस आणि बेस हायड्रोलिसिस. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये आपण डायल्युटेड सेल घेऊन डायल्युटेड सेल किंवा डायल्युटेड एस्टर वापरून इस्टरचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर करू शकतो. तर अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये आपण डायरेक्ट NaOH किंवा KOH वापरून देखील कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. तसं एक छोटासा आहे पहा, द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज सोप्स. तुम्हाला एका मार्कासाठी जसं आपण 11वीला केमिस्ट्री इन एव्हरी लाईफ मध्ये सोप्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. सोप्स म्हणजे काय, ओके. तो सोप म्हणजे काय, सोप म्हणजे खायची सोप का नाही, सोप म्हणजे बॉडी म्हणजे आपण म्हणतो बाथिंग सोप का, ती सोप. ओके, मग त्या सोपची डेफिनेशन काय, तिला लाल कलर असतो तिला सोप म्हणायचं, ओके, तिला पिंक कलर असतो तिला सोप म्हणायचं, असं असतं का नाही. ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ सोप काय असते तर डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. ज्या ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 12, 14, 16, 18 असे कार्बन आयटम असतात आणि त्यांची रिएक्शन जर सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर तयार होणाऱ्या करस्पॉन्डिंग कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो तर सोप म्हणत असतो. इथे तुम्हाला सांगतोय की द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज सोप्स. इथे पहा मी असं म्हणतोय CH3 एक्झाम्पल समजण्यासाठी बरं का, CH3 CH2 10 टाइम COOH. ओके, विद्यार्थ्यांनो 1, 10, 11 आणि 12 कार्बन असलेला हा जो आहे याचं नाव आहे डो डेकॅनोइक ऍसिड. याची रिएक्शन जर NaOH सोबत जर झाली, कोणासोबत झाली, NaOH सोबत जर झाली, हे पहा NaOH, तर मी असं म्हणतोय Na+OH-. डो डेकॅनोइक ऍसिड हा ऍसिड आहे, हा काय तर हा ऍसिड आहे आणि NaOH हा काय झाला तर बेस. ओके, ते यातला पहा O- असतो H+ असतो, तर हा H+ जो आहे डो डेकॅनोइक ऍसिड मधला H+ हा Na+ रिप्लेस करतो आणि H+ आणि OH- म्हणून तयार होतो H2O. तर सांगा फॉर्म्युला काय तयार होईल CH3 CH2 10 टाइम COO(Na) आणि बाय प्रोडक्ट H2O. याचं नाव काय तर विद्यार्थी मित्रांनो, हा डो डेकॅनोइक ऍसिड आहे, हा सोडियम हायड्रॉक्साइड आहे. याचं नाव काय तर सोडियम सॉल्ट ऑफ डो डेकॅनोइक ऍसिड. याचं नाव आहे सोडियम डो डिकॅनोएट. म्हणजेच सोडियम सॉल्ट ऑफ डो डेकॅनोइक ऍसिड. या अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो सोप म्हणतो. काय म्हणतो तर सोप. जर इथं NaOH च्या ऐवजी जर KOH घेतलं असतं तर इथं Na च्या ऐवजी काय आलं असतं तर Na च्या ऐवजी K आलं असतं. डो डेकॅनोइक ऍसिडची रिएक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत झाली असती आणि इथं सोडियमच्या ऐवजी पोटॅशियम डो डेकॅनोइक असं असतं. मग सोप म्हणजे काय तर ज्या ज्या कार्बोक्सिलिक मध्ये ऍसिड मध्ये 12 याच्यात किती 12 कार्बन आहेत तुम्ही मोजू शकता, 1, 10, 11 आणि 12, कारण CH2 10 टाइम झाले 12. तर 12, 14, 16, 18 कार्बन ॲटम असलेल्या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन ही सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत झाल्यानंतर मिळणारं जे सॉल्ट असतं त्याला सोप म्हणायचं असतं. ओके, हे डेफिनेशन चालतं का.
the sodium or potassium salt of higher fatty acids are known as soaps. आणि त्यानंतर दुसरा अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड एज सपोनिफिकेशन. हा एक पॉइंट त्याचा एक सॉरी हा पहिला पॉइंट त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. सोप म्हणजे काय, तो सोप म्हणजे लक्षात आलं तुमच्या सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड्स आर नोन ॲज सोप. 11वीला केमिस्ट्री न्यूट्रन लाईफ मध्ये आपण सोप विषय पाहिलं होतं, सोपचे ऍक्शन, सोपचं मेकॅनिझम पाहिलं होतं. ओके. आणि हेल्स मला एवढं सांगायचंय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज सपोनिफिकेशन. तुम्हाला एका मार्कासाठी MCQ ला विचारलं जातं CET मध्ये किंवा नीट मध्ये किंवा जे मध्ये. मी तुम्हाला 4-4 मार्कासाठी हा प्रश्न असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सपोनिफिकेशन रिएक्शन. तर सपोनिफिकेशन म्हणजे काय आहे तर लक्षात ठेवा अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज सपोनिफिकेशन. त्याचं मी एक्झाम्पल देणार आहे. ओके. हे झालं हे मोठं तुम्ही. तर एक एक्झाम्पल देतोय की अल्कलाइन हायड्रोलिसिस आहे. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज सपोनिफिकेशन. मी असं म्हणतोय इथं आपण ईस्टर घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण इथं ईस्टर घेणार कोनिकल फ्लास्क मध्ये. यात काय टाकायचं डायल्यूट NaOH टाकायचं. काय टाकायचं डायल्यूट NaOH टाकायचं. फक्त एक्झाम्पल वेगळं गेलं मी. एक्झाम्पल मागच्या रिएक्शन सारखंच हे पाहिजे एक्झाम्पल घेतोय. C2H5 C डबल बॉन्ड O C6H5. ओके. हा झाला. याचं नाव काय ते नंतर पाहू आपण. ओके. हा फिनिल प्रोपॅनोइक आहे. सांगितलं सर तुम्ही म्हणून नाही का, पण ते राहतच नाही लक्षात येतं लगेच म्हणजे सांगतो माणूस लगेच. फिनिल प्रोपॅनोइट हे त्याचं नाव आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ईस्टर घेतलं फिनिल प्रोपॅनोइट आणि त्याच्यासोबत कोणाची रिएक्शन करायची, त्याच्यासोबत आपल्याला करायची रिएक्शन NaOH. NaOH कसं ॲक्वियस, कोणतं तर ॲक्वियस. NaOH हा बेस आहे. NaOH हा काय तर बेस. हा फिनिल प्रोपॅनोइटची रिएक्शन जर NaOH सोबत जर झाली तर विद्यार्थ्यांना ONA याच्यावरती अटॅक करतो. यातला हा बॉन्ड ब्रेक होतो C6H5O मायनस आणि इकडचा S प्लस. हा काय करायचं C2H5O सांगा C2H5 C डबल बॉन्ड O ONA O मायनस Na प्लस आणि C6H5O मायनस आणि H प्लस तयार होतं C6H5OH. ओके. हे झालं. त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे फिनिल प्रोपॅनोइट. काय तर फिनिल प्रोपॅनोइट हे त्याचं नाव आहे. फिनिल प्रोपॅनोइट इज ऑन हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड इट गिव्स. त्याचं नाव काय असेल, याचं नाव असेल सोडियम प्रोपॅनोइट. सोडियम प्रोपॅनोइट. आणि हा कोणता तर हा तयार झाला तुमचा फिनॉल तयार झाला. काय तयार झाला तर फिनॉल. आणि त्या सोडियम प्रोपॅनोइटला जर तुम्ही ॲसिडिक वॉटर सोबत बॉईल केलं H3O प्लस म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो तुमच्या माहितीसाठी H3O प्लस म्हणजे काय वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड म्हणजेच काय. तर इथं आपण असं म्हणूया डायल्यूट NaOH घेतलं इथं कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी आपण काय टाकणार आहोत डायल्यूट H3O प्लस याचा अर्थ ॲसिडिक मीडियम H2O H प्लस हे असं आपण लिहू शकतो. आणि काय म्हणजे सांगा बरं किंवा मी असं लिहू शकतो C2H5 C डबल बॉन्ड O ओके O मायनस Na प्लस तुम्ही असं लिहू शकता H3O प्लस. काय होईल H3O प्लस म्हणजे तुम्हाला इथे लिहिता येईल की C2H5 C डबल बॉन्ड OH अशा पद्धतीने तयार होऊ शकतो. ओके. इथं पहा C2H5 C डबल बॉन्ड O मायनस आणि ॲसिडिक वॉटर मधला H प्लस तयार होईल OH. आता म्हणतात बाय प्रोडक्ट काय तर Na प्लस आणि OH मायनस हे पुन्हा तयार होईल. इथं फक्त एवढंच लिहायचं ॲसिटिक ॲसिड. लिहायचं ॲसिटिक ॲसिड म्हणजेच काय तर इथॅनोइक ॲसिड म्हणजेच काय तर इथॅनोइक ॲसिड. हीच रिॲक्शन तुम्ही या डायरेक्शन असं येऊ शकतात किंवा ही एक स्टेप इथपर्यंत आणि दुसरी स्टेप इथपर्यंत कोणताही एक मार्ग तुम्ही वापरू शकता. फिनिल प्रोपॅनोइट ऑन हिटिंग विथ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड इट गिव्स सोडियम प्रोपॅनोइट बाय प्रोडक्ट ऑफ फेनॉल and sodium propionate on acidification gives propanoic नाव चुकलं माझं पण ॲसिटिक ॲसिड नाही. हा कोणता आहे हे दोन आहेत ना कार्बन हे दोन आणि हा एक याचं नाव आहे प्रोपियोनिक ॲसिड. कोणतं येतं प्रोपियोनिक ॲसिड किंवा त्याचंच IUPAC नेम आहे प्रोपॅनोइक ॲसिड. कोणतं तर प्रोपॅनोइक ॲसिड हे तयार झालं.
हे तुम्ही असं लिहू शकता किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये सोडियम प्रोपॅनॉइडचं हायड्रोलिसिस होऊन प्रोपियोनिक ऍसिड असं लिहू शकता. ओके, या प्रकारे इथं संपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, देन आफ्टर वी हॅव टू फोकस ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. अगोदर लिहून घ्या. द सोडियम सॉल्ट ऑफ the sodium or potassium salt of higher fatty acids are called as a soap. ची डेफिनेशन लिहून घ्या. एक्झाम्पल दिलं होतं. आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज अ सपोनिफिकेशन. ईस्टरची रिॲक्शन अल्कलाइन मीडियम मध्ये जर झाली ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर या स्टेपला सपोनिफिकेशन म्हटलं जातं. सपोनिफिकेशन म्हणजे सोप फॉर्मेशन. ओके, when ester is treated with alkali it gives corresponding salt, it is called as a soap. आणि सोप म्हणजेच काय तर सोप म्हणजे तुम्हाला आता मागे सांगितलेलं आहे. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज अ सपोनिफिकेशन. एवढं लक्षात ठेवायचं. ईस्टरचं NaOH किंवा केमिस्ट्री रिॲक्शन झाल्यानंतर हे जे सॉल्ट तयार होतं या स्टेपला सपोनिफिकेशन म्हणायचं असतं. सोप फॉर्मेशन म्हणजे सपोनिफिकेशन. हे लिहून घ्या. ओके, here we complete the methods of preparation of carboxylic acids. In next lecture we have to focus physical properties of carboxylic acids, structure of carboxylic acid and chemical properties of carboxylic acids. लिटमस टेस्ट असेल, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट असेल किंवा ईस्टर फॉर्मेशन टेस्ट ज्याला आपण ईस्टरिफिकेशन टेस्ट ह्या आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. ओके, थँक्यू सो मच.